कायद्याच्या संदर्भात इंडिया अलायन्सच्या वतीनं आज राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या पद्धतीनं आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। राज्य शासनानं जे बहुमत आहे त्या बहुमताचा गैरवापर करून हा कायदा पारित केला। आम्ही काही सूचना त्या कायद्यामध्ये आल्या होत्या, राज्यातून देशातून अनेक हरकती आल्या होत्या। आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्यावर परिणामकारक होणार असेल तर त्याचं पब्लिक हिअरिंग घ्यायला काय हरकत होती? पब्लिक हिअरिंग जिल्ह्यामध्ये घ्यायची होतं, लोकांची मतं घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अभिप्रेत होतं का? त्या कायद्याची गरज होती का? आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं, UAPA सारखा सक्षम कायदा या देशामध्ये जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे, आमची ती भूमिका आहे, नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे, त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही आहे। त्या UAPA कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल। नक्षलवाद हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे का? छत्तीसगडमध्ये आहे, तो तेलंगणामध्ये आहे, म्हणजे 5-6 राज्यामध्ये या देशातल्या नक्षलवादाचा प्रश्न आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर UAPA मध्ये तुम्ही बदल करा। परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणायचं, त्यांना टार्गेट करायचं, त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो। आपण सरकारकडून दावा केला जातोय की आंदोलन किंवा कोणताही सरकारला विरोध करण्यासाठी हा विरोध नसणार, या कायद्यामध्ये कोणतीही त्याबद्दल विरोधकांकडून या सर्वात गैरसमज निर्माण केला जातोय की जर तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्या देशद्रोहाचा गुन्हा वगैरे दाखल केला जाईल, अशा पद्धतीने सरकारनं असं सरकारनं सांगितलं। कर्जमाफी करतो म्हणून सरकारनं सांगितलं होतं, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवतो म्हणून सांगितलं होतं, 1500चे 2100 रुपये करतो म्हणून त्या ठिकाणी सांगितलं होतं। सरकारचे आश्वासनं आम्ही बघितलेले आहेत। भाजप सरकारनं आतापर्यंत जनतेला काय काय आश्वासनं दिली होती ते आम्ही बघितलेलं आहे, त्यामुळे आमचा बिलकुलही सरकारवर विश्वास नाही। महाराष्ट्र हित हे सरकारचा उद्देश या ठिकाणी नाही। ज्या उद्देशानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा मंगल कलश आणला, आता त्याचं मांगल्य टिकवायचं काम हे सरकार करताना या ठिकाणी दिसत नाही आणि मग सरकारचा अजेंडा वेगळा आहे। सरकारचा अजेंडा लोकांना अडचणीत आणणारा अजेंडा आहे। मग शक्तीपीठचा विषय असू दे, जनसुरक्षा कायद्याचा विषय असू दे किंवा आरक्षणाच्या संदर्भातली संभ्रम अवस्था असू दे, हे सगळे विषय बघितल्यानंतर महाराष्ट्र अशांत कोण करतंय तर महाराष्ट्र अशांत सरकार करते हे सिद्ध होतं। उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत आता वेगळा प्रश्न आहे। संजय राऊतांनी एक प्रश्न निर्माण केलाय की आमची मतं फुटली नाहीत, राष्ट्रवादीमध्ये आमची मतं फुटली नाहीत, तुम्ही म्हणताय आमची मतं फुटली नाहीत। संजय राऊत कोणी कुणाला फोन केला? नाही, मला वाटते मी मगाशी म्हटलं तसं इंडिया अलायन्स म्हणून आम्ही त्याचं आत्मचिंतन या ठिकाणी करू, परंतु दुसऱ्या बाजूला 40% मतदान हे यावेळी उपराष्ट्रपतींना पटलेलं आहे आणि ज्या पक्षांनी यातून बहिष्कार टाकला त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत केली का हे देखील महत्वाचं त्या ठिकाणी। आणि 15 मतं जी बाद झाली, मी मगाशी म्हणलं ती भाजपची असणार नाही कशावर, पण क्लॅशच्या निमित्तानं महाविकास आघाडी अजिबात नाही। मला वाटते महाविकास आघाडी हा विषय यामध्ये नाही आहे किंवा क्लॅशेस होण्याचा कुठलाही संदर्भ किंवा संभ्रम अवस्था यामध्ये कुठलीही नाही। आमचे नेते राहुल गांधींनी वोट चोरी गद्दी छोड या पद्धतीनं या देशामध्ये सामान्य माणसाला, लोकशाहीमध्ये 5 वर्षात एकदा सामान्य माणसाला मताचा अधिकार मिळतो। त्या प्रत्येक माणसाला वाटत असतं की माझं मत माझ्या मनाप्रमाणे ज्याला टाकलेलं आहे त्याला गेलं पाहिजे। आज या देशातल्या 100 कोटी जनतेपुढे संभ्रम आहे की माझं मत मी टाकतोय त्याला जाते का नाही, ही शंका निर्माण झालेली आहे। कारण की या पद्धतीची आकडेवारी समोर आली, 65 लाख मतदान हे बिहारमधलं कमी करण्याचा प्रयत्न एका बाजूला या ठिकाणी होतोय, दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला विश्वास वाटत नाही की मी मत टाकेल, त्यांना मताची उद्या राजकारणामध्ये मताचीच गरज लागणार नाही अशा पद्धतीनं भाजप आता वागते आणि म्हणून या सगळ्या विरुद्ध बिहारमध्ये देखील मॅन्डेट मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। महाराष्ट्रानं तसा निर्णय घ्यावा। आमचं म्हणणं काय, निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे काम केलं पाहिजे। निवडणूक आयोगानं दुबार नावं जिथं असतील त्या याद्यामध्ये नावं काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। जी जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे ती निवडणूक आयोगानं पार पाडणं गरजेचं आहे। आणि आता देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शेवटच्या 8 दिवसापर्यंत जसं विधानसभा लोकसभेला मतदार नोंदणी होते तसं न करता त्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे।
परत मतदार याद्या वाढवायचं काम या ठिकाणी करू नये अशी आमची अपेक्षा असणार आहे. आणि म्हणून या सगळ्यावर निवडणूक आयोग जोपर्यंत सक्षमपणे बोलत नाही तोपर्यंत जनतेला विश्वास बसणार.